आज संडे स्पेशल काय बनवणार आहेस? आज चिकन बिर्याणी. चला तर मग. चला. चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि चिकन मी चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि मी दही घेतलेलं आहे, जवळपास 200 ग्रॅम दही असेल. आणि जिरा पावडर, मीठ, हळद, हा चिकन बिर्याणी मसाला, अद्रक लसूणची पेस्ट, जिरा पावडर, काश्मीरी लाल पावडर आणि हा आपला घरगुती मसाला म्हणजेच घाटी मसाला मी घरातच बनवते. आणि साजूक तूप आणि हा बिरिस्ता म्हणजे मी कांदे 4 कांदे कापून घेतलेत आणि असे ब्राऊन कलर यूज तोपर्यंत भाजून घेतलेत. चला तर आपण आणि हिरवी मिरची आणि फोडणीसाठी कढीपत्ता. सगळ्यात अगोदर आपण चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे. आता मॅरिनेट करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण हळद, ही 1 चम्मच हळद आहे, छोटा 1 चम्मच. मीठ पण छोटा 1 चम्मच आहे. जिरा पावडर पण 1 चम्मच आहे. धना पावडर पण 1 चम्मच आहे छोटा. आणि काश्मीरी लाल पावडर हा मोठा 1 चम्मच आहे. आणि हा घरगुती जो आपला मसाला आहे ना, तो पण मोठा 1 चम्मच आहे. आणि ही आपला चिकन बिर्याणी मसाला हा पण 1 मोठा चम्मच आहे. आणि अद्रक लसूणची पेस्ट. मसाले मी सगळं टाकलेत. आता मी हे सर्व हलवून घेते. आणि आमची किनू बघा आलेच पाटी. असं जेवण बनवताना आम्हाला मध्येच ब्रेक घ्यावा लागतो. बघा कशी येऊन उभा राहिली. आता मी हे साईडला ठेवते आणि हातानेच मॅरिनेशन करून घेते. सर्व मसाले चांगले लागले पाहिजे ना चिकनला. मसाले चिकनला लावून झालेत. आता आपण त्याच्यावरती दही घालायचं आहे आणि दही चांगलं फेटून घ्यायचं आहे. आपण त्याच्यामध्ये एकही गाठ नाही राहिली पाहिजे. वा, आता आपण दही घातलंय. आता हे छान हलवून घेऊया आपण. दही एकदम इम्पॉर्टंट आहे. दही टाकायचं. बघा किती भारी वास यायला लागलाय. आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा लिंबू देखील टाकायचा आहे. त्यातले बी काढून घ्यायचे. हां, बी काढून घ्यायचे. आता आपला लिंबू झालाय. लिंबू टाकल्यावर चांगलं हलवून घ्यायचं. हां, चांगलं हलवून घ्यायचं आहे. आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे 4 ते 5. आणि आपण जे कांदा तळलेलं तेल आहे ना, तेच तेल आपण याच्यामध्ये घालायचं आहे. जवळपास मोठा 1 चम्मच घालायचा आहे. आणि बरिस्ता खूप इम्पॉर्टंट आहे. आपण अर्धा याच्यामध्ये टाकूया आणि अर्धा नंतर आपण जेव्हा आपण ही लावतो ना, त्याला लेयर्स लावणार ना, लेयर्स लावणार ना, त्याच्यावरती टाकायला ठेवायचा. चला तर आता हे आपण चांगलं हलवून घेऊया. मिळणारच. मॅरिनेशन करून झालेलं आहे चिकन. आता आपण याला फ्रीजमध्ये ठेवूया ॲटलिस्ट अर्धा तासासाठी. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 1 तास देखील ठेवू शकता. आपल्याला झटपट बनवायची आहे ना बिर्याणी, तर आपण अर्धा तास ठेवूया. इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी. आणि मी 1 किलोच तांदूळ घेतलेत. तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घेतलेत. आणि आपण अर्धा तास तांदूळ भिजत ठेवायचं आहे. जोपर्यंत आपले पाण्याला उकळी येते ना, तोपर्यंत आपले तांदूळ पण छान भिजतात. आणि बासमती तांदूळ घेतलेला आहे. तर आपल्याला जर झटपट बिर्याणी करायची असेल ना, तर सगळ्यात अगोदर आपण तयारी करून घ्यायची. जे आपल्याला त्याला सामान लागतंय ना, जे इन्ग्रेडियंट लागतात ना बिर्याणी बनवण्यासाठी, ते सगळे आपण अगोदर तयार करून घेतलं ना, आपली झटपट बिर्याणी बनवून तयार होते. जर आपल्याकडे अचानक पाहुणे आली तर आपण असं करायचं, पटकन आपली बिर्याणी तयार होते आणि पाहुणे देखील खुश होतात. पाण्याला उकळी आलेली आहे. आता पाण्यामध्ये आपण थोडेसे खडे मसाले घालायचे आहेत. आणि मीठ आपण 2 चम्मच मीठ घालूया. आपण मॅरिनेट करताना पण मीठ लावलेलं आहे मॅरिनेशन करताना. तर आणि थोडासा आपण लिंबू पिळायचा आहे पाण्यामध्ये.
लिंबू का पिळते ग? लिंबू पिळा ना आपला भात आहे ना एकदम सुटा सुटा होतो आणि पांढरा शुभ्र होतो. तर ही टिप लक्षात ठेवा गाईज. हे पहा आपले तांदूळ पण भिजलेत, आपल्या पाण्याला पण उकळी आली या. जर अगदीच आपल्याकडे वेळ नसेल तर आपले पाणी गरम होऊस तोपर्यंत आपले तांदूळ पण भिजतात छान. आता हे पाणी काढून घेऊया आपण. चला आता आपण तांदूळ टाकूया ह्याच्यामध्ये. अगदी हळूच घालायचा, आपल्या अंगावरती हे पाणी उडण्याची शक्यता असते. आपली काळजी पण घ्यायची आहे. रेसिपी बनवताना आपली काळजी देखील आपणच घ्यायची आहे. चला आता हे थोडं आपण असं हलवून घेऊया. शिजवायचं आहे मम्मी भात? आता आपण भात ना 80% शिजवून घ्यायचा. पूर्णपणे आपण भात शिजवून घ्यायचा नाही, कारण की आपण त्याला वाफ देणार आहे ना. त्या चिकनमध्ये पण तांदूळ शिजतात. आपले तांदूळ आता हे बघा शिजलेत, म्हणजे अर्धे थोडेसे आतून थोडेसे कच्चे आहेत, म्हणजे 80% शिजलेले आहेत. आता आपण खाली एक टोप घ्यायचा, टोपावरती एक चाळण ठेवायची आणि हे सगळे तांदूळ आपण आता काढून घ्यायचे. या वेळेला पण काळजी घ्यायची, भाजून द्यायचं नाही स्वतःला. हां, आणि हे चाळणीचे खाली पाणी गळून जातं ना. हो. वा वा, मग खरंच मम्मी पांढरे शुभ्र बनलेत ग तांदूळ. झालेत ना पांढरे शुभ्र? हो. बघ किती छान झालेत. माझी मम्मी लय भारी जेवण बनवते. पप्पा तर काय बोलतात? अन्नपूर्णा. हां, पप्पाला तर लय आवडतं. पण त्यांच्या नशिबात एवढं नाही. सौदीला आहेत ना, स्वतः जेवण बनवताना. चलो चलो. वाव, मला तर असं झालं कधी चिकन बिर्याणी खाऊ मी. चला आता आपले सगळं काढून झालेले आहेत तांदूळ. आता आपण हे जरा थोडंसं थंड करायला ठेवूया. चला आता आपण चिकनला फोडणी देऊया. आपण ज्या टोपामध्ये तांदूळ शिजवून घेतलेत ना, तो टोप चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याच्यातच आपण चिकनला फोडणी देऊया. आपण जे कांदा तळून तेल घेतलेलं आहे ना, ते उरलं असेल ना, ते पण तेल आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आणखीन थोडं आपण तेल ह्याच्यामध्ये घालायचं आहे. साधारण मोठे 2 चम्मच. हे आपण चिकन मॅरिनेट करताना पण त्याच्यामध्ये तेल घातला होता, मोठा 1 चम्मच. आता आपण साधारण 2 ते 3 चम्मच तेल घालायचं आहे. मोठे 3 ते 4 चम्मच 1 किलो बिर्याणीला परफेक्ट तेल होतं. तेल गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये तेजपत्ता टाकायचा आहे आणि कढीपत्ता. कढीपत्ता नंतर कांदा. कढीपत्ता टाकला की कांदा. कढीपत्ता तुमच्या मनाने टाका किंवा नाही टाका, कारण की आम्हाला कढीपत्ता आवडतो म्हणून मी टाकते. ते तुमच्यावरती. तुम्हाला नसेल आवडेल तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल. आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालूया. आपला छान भाजलेला आहे. हे आता आपण गोल्डन कलर येऊपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. आता जे आपण चिकन मॅरिनेशन करून घेतलेलं आहे ना, ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया. सर्व आपण चिकन टाकून घ्यायचं आहे. छानपैकी हलवून घेऊया. वाव, खूपच टेस्टी दिसतंय. मी जसं हलवते ना तसं हलवायलाच पाहिजे ना मम्मा? हो, छान हलवायचं. चिकन किती वेळ शिजू द्यायचं मम्मी? आपण 10 मिनिटं तर
त्याला शिजू देऊया. 10 मिनिटं झालेत. आता आपण बघूया आपलं चिकन शिजलंय का. ओहो, भारी शिजलंय. जरा हलवते. मस्त शिजला मम्मी. हे आता काय करायचं, लेअर मला मी लावायचे? दाखवते. हे पहा, चिकन पण आपलं जवळपास शिजलेलं आहे. जवळपास याच्यामध्ये शिजेल. राईसमध्ये दम लागल्यावर आणखीन शिजेल. चला आता आपण ह्याच्यामध्ये ह्याला दम द्यायला ठेवूया बिर्याणीला. आहेत ना, आपण ह्याच्यामध्ये टाकूया. तुम्हाला जर हे खडे मसाले काढायचे असतील तर काढून टाकू शकता. नाही टाकले तरी चालतील, पण छोटी मुलं वगैरे आपली खातात ना, तर त्यांच्या दाताखाली येतं ना, शक्यता काढूनच टाकायचे. आता मला सगळं टाकून घेऊ दे. छान ना. आपले सगळे आपण तांदूळ टाकून घ्यायचे. आता आपण ह्याच्यामध्ये जो आपला बिरिस्ता आहे ना, तो आपण ह्याच्यावरती टाकायचा. वरती कोथिंबीर घालायची. वाव. आता आपण ह्याच्यावरती साजूक तूप घालायचं. हो बाई, इतकं भारी दिसतंय. साधारण मोठा 1 चमचा किंवा छोटा 1 चमचा. चला आता आपण बिर्याणीला दम देऊया. गव्हाचं पीठ मळून घेतलंय. आपल्याला दम द्यायची आहे ना, कारण की दम द्यायचा अजिबात आपली हवा बाहेर नाही जाऊ द्यायची. टोपातली हवा बाहेर नाही जाऊ द्यायची. असं साईडला लावून घ्यायचं. हे गव्हाचं पीठ आहे. गव्हाचं पीठ आपण साईडनं लावून घ्यायचं. चला आता हे आपण तर पीठ लावून झालेलं आहे एकदम व्यवस्थित. आता दम लावायचा त्याला. आता आपण ह्याला दम लावू. गॅस चालू होता. बापरे, तर असे ऍक्सिडेंट होतात. हो, गॅस चालू होता मला माहितीच नाही. पटकन असा हात लावला ना मी, त्याला भाजलं म्हणजे. चला आता आपण दम देऊया. झाकण मारूया. हे पहा, असं आपण छान दाबून झाकण लावायचं आहे. अजिबात हवा बाहेर नाही गेली पाहिजे. आता आपण एक काम करायचं आहे. आता टोप मी दुसऱ्या साईडला ठेवते आणि खाली तवा ठेवायचा आहे आपल्याला. हे पहा, टोप साईडला ठेवलेला आहे आणि आपला तवा कुठं आहे ग? ठेवायचा आहे. आता आपण तवा ठेवायचा आहे. आता तवा चांगला गरम होऊस तोपर्यंत आपल्याला गॅस फुल करायचा आहे. आणि नंतर आपला बिर्याणीचा टोप. नंतर आपला बिर्याणीचा टोप आपण याच्यावरती ठेवायचा आहे. आता इथे मात्र आपण गॅस एकदम मीडियम नाही तर कमी ठेवायचा आहे. शक्यता कमीच ठेवा गॅस, नाहीतर मीडियम ठेवा, कारण की वरती पण वाफ आली पाहिजे ना, म्हणून मीडियम गॅस ठेवूया. आणि 15 ते 20 मिनिटं आपण याला दम देऊया. चला आता भेटू आपण 20 मिनिटानंतर. आणि घाम बघा किती आलाय. रेसिपी करायला खूप मेहनत लागते, तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्ही रेसिपी बघता पण लाईकही करत नाही आणि कमेंटही करत नाही आणि सबस्क्राईब तर करतच नाही. प्लीज सपोर्ट करा गाईज. प्लीज सपोर्ट करा. आणि चला 20 मिनिटं झालेत. आता आपण बघूया आपली बिर्याणी. काय भारी दिसते. तुम्हाला दाखवते. हे पहा, मस्त अशी शिजलेली आहे बिर्याणी. हे पहा, मस्त शिजली बिर्याणी आपली.
हे जे पीठ आहे ना कडचं मी सगळं काढून घेतलंय. आता आपण आपली बिर्याणी बघूया शिजली. आपण बघूया. ओ माय हे गॉड, पहा कशी एकदम खिली खिली झाली बिर्याणी बघा. वाव. आता आपण बिर्याणी सर्व करूया. येस, कसली भारी दिसते, काय बोलू मी. आपण अशी खालनं घेऊया. वाव, खूपच भारी. वाव, मस्त बनली हा बिर्याणी मम्मी. छान बनली ना. हो बघा वा वा, छान आहे ना. बघा चिकन पीस पण, लेग पीस. लेग पीस झाली. आपली बिर्याणी बनवून तयार आहे आणि किती छान झाली, खिली खिली झाली. आणि मी तुम्हाला खाऊन दाखवते. आणि बिर्याणी ना हातानेच खायची, चमच्याने खाण्यात मज्जा नाही. खूप छान. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद बघण्यासाठी व्हिडिओ. आणि मेक शुअर टू लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.